हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू 10x डिप्लोमा. सो मित्रांनो, एम-एस-बी-टीचा जो काही रिझल्ट लागलाय तो कालच लागलाय अँड आय एम प्राउडली शेअर माय रिझल्ट विथ यू गाईज. आणि फक्त मला शेअर करण्याचा उद्देश काय की फक्त तुमचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स मला गेन करायचा आहे आणि मला किती पर्सेंटेज मिळाले आणि कुठल्या सब्जेक्टमध्ये मी 100 आउट ऑफ 100 पाडलेले आहेत. ओके, ते अचीव्ह केलेले आहेत. ते सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो लेट्स आपण डायरेक्ट स्क्रीनकडे वळू. ओके, सो बघा मित्रांनो, काल जो एम-एस-बी-टीचा रिझल्ट लागला तर मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो. सो समर रिझल्टवरती गेलो मी अँड एनरोलमेंट नंबर सिलेक्ट केलो. ओके, मी शेवटचे 5 डिजिट मला माझ्या एनरोलमेंट नंबरचं सांगणार, कारण की ही सेन्सिटिव्ह डिटेल असते. सो ती कोणाबरोबर आपण शेअर करायची नसते. ओके, सो मी सिम्पली इथे कॅप्चा फिल करतो आणि तुम्हाला दाखवतो 6 अँड शो रिझल्ट. तर बघू शकता मित्रांनो माझा रिझल्ट. ओके, सो मी गव्हर्मेंट पॉलिटेक्निक मालवणचा स्टुडंट आहे अँड गव्हर्मेंट कॉलेजमधून मी बिलॉंग करतो. ओके, सो इथं बघू शकता तुम्ही मशीन लर्निंगमध्ये मला 30 आउट ऑफ 30, 70 आउट ऑफ 70 आणि 100 आउट ऑफ 100 मार्क्स होते. तर ॲक्च्युली सांगायचं झालं तर मला 10th क्लासमध्ये त्यावेळी मी 10वीत होतो त्यावेळी मला 79.14% मार्क होते. मी तिथून इथपर्यंत आलेलो आहे. ओके, सो कशा मी नोट्स माझ्या प्रिपेअर केल्या आहेत आणि मी कसा अभ्यास करतो हे मी या चॅनल थ्रू तुम्हाला सांगणार आहे. सो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, सो बघा इथं 30 आउट ऑफ म्हणजे सगळ्या आपल्या युनिट टेस्टमध्ये 30 आउट ऑफ 30 आहे. दॅन 70 आउट ऑफ 69 मार्क्स अँड 100 आउट ऑफ 99. जे थेरी ते आपलं सॉफ्टवेअर टेस्टिंगची जी काही थेरी असते त्या थेरीमध्ये मला मार्क आहेत 99, 100 आउट ऑफ 100. जे थेरीचे थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये 100 आउट ऑफ 100, 100 आउट ऑफ 99 मार्क्सपर्यंत मी गेन केलेलं आहे, अचीव्ह केलं आहे. इवन आपल्या जी वायवा असते त्या वायवामध्ये 24 आउट ऑफ 24 मार्क्स मी अचीव्ह केलेले आहेत. कसं आन्सर करायचं, वायवा एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं, ॲज वेल ॲज फायनल एक्झामचं प्रिपरेशन करायचं, हे सगळं मी माझ्या 3 वर्षामध्ये जेवढं शिकले मी सगळं ह्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सांगणार आहे. सो सपोर्ट फक्त तुमचा राहायला पाहिजे. ओके, अँड बघा 94.71 आणि हा जो 94.71 आहे ना, तुम्हाला फायनल इयरचा ॲग्रिगेशन मार्क येतात. ओके, ज्यावेळी तुम्ही फायनल इयर मध्ये पोचाल त्यावेळी 5th सेम आणि 6th सेमचं दोघांचं ॲग्रिगेट मार्क जे असतात कॉम्बिनेशन मार्क ते मार्क्स आपल्याला ॲज अ ॲग्रिगेट मार्क म्हणून या सेक्शनमध्ये दिसतं. ओके, जर तुम्ही फायनल इयरचे स्टुडंट असाल तर. आणि माझं जे 6th सेमचं जे पर्सेंटेज आहेत ते 94% आहेत अँड ॲग्रिगेट मार्क आहेत ते 94.71% आहेत. ओके, ॲज वेल ॲज तुम्हाला मी माझं हॉल तिकीट दाखवतो, कारण की कोणाला वाटू नये की बाबा मी फेक इन्फॉर्मेशन देतो आहे. सो हॉल तिकीटमध्ये बघा हा माझा नेम अँड हे शेवटचे 5 डिजिट. ओके, अँड हे शेवटचे 3 डिजिट माझ्या सीट नंबरचे आणि हा माझा फोटो. ओके, अँड दिट इज अ गव्हर्मेंट पॉलिटेक्निक मालवण 0117. ओके 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 गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण आपलं चॅनल पोहोचवा, आपल्या चॅनलबद्दल त्यांना सांगा. आपण फ्रीमध्ये सिरीज स्टार्ट करणार आहेत. इव्हन दुसरीकडे क्लास जरी तुम्ही लावला असाल तरी आपल्या चॅनलला फॉलो करू शकता आणि कसं दोघांची टीचिंग आहे ते तुम्ही बघू शकता. ओके, असा सगळीकडे फक्त आपलं करिक्युलम रिलेटेड आपल्याला शिकवणार, त्याच्या बाहेरचं काय शिकवणार नाही. सो आपण ट्राय करू की आपण इंडस्ट्री लेवलपर्यंत जाऊ आणि इंडस्ट्री लेवलचं सगळं शिकू. ओके, अँड मी कसं करायचं ते तुम्ही कसं करू शकता, तुम्ही कसं इम्प्लिमेंट करू शकता आणि ते 95पर्यंत तुम्ही कसं पोहोचू शकता ह्याची आपण प्रिपरेशन करून घेऊ. ओके, सो मी लगेच आपली सिरीज स्टार्ट करणार आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज.